नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। रिसोडमध्ये मोठी कारवाई, अंमली पदार्थ आणि बनावट नोटांचा मोठा साठा जप्त, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात आज मोठी धाक कारवाई करण्यात आली आहे। रिसोड शहरातील अमरदास बाबा परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थ आणि बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे। दिनांक 2 नोव्हेंबर रोजी गोपनीय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ग्रीन रंगाची बोलेरो कार थांबवली। तपासणी दरम्यान पोलिसांना एमडीए सारखा पदार्थ अंदाजे 2 किलो, गांजा आणि 378,500 रुपयांच्या बनावट नोटा म्हणजेच सुमारे 1,89,000 रुपयांचा बनावट चलन साठा मिळाला आहे। या प्रकरणात 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा राज्याबाहेरील गुन्हेगारी रॅकेटशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनास्थळी स्वतः एसडीपीओ नवदीप अग्रवाल दाखल होऊन पुढील तपासाचे निर्देश दिले आहेत। या कारवाईमुळे शांत असलेल्या रिसोड शहरात एकच खळबळ उडाली आहे। पुढील तपास रिसोड ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मराठीसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी किशन काळे। आमच्या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा।